नमस्कार, मी सुनीता हंकारे. आज आपण बनवणार आहोत बोंबलाची चटणी. त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे 7 ते 8 बोंबील, 5-6 मिरच्या, थोडी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, 1 गड्डी लसणाची, 1 चमचा जिरे आपण घेतलेले आहेत. बोंबील आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आता आपण हे बोंबील 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेत आणि चाळणीवर पूर्ण पाणी निथळायला ठेवलेले आहेत. आता आपण मिरच्या भाजूया. आता मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. सोबत आपण लसूणही भाजून घेऊया. मिरच्या आणि लसूण आपण चांगले भाजून घेतलेले आहेत. आता काढून घेऊया. आता आपण 1 पळी तेल टाकून घेऊया. सुकवलेले बोंबील आता आपण भाजून घेत आहोत. बोंबील आता व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. जास्त लाल करायचे नाही. जर लाल झाले तर चव चांगली येत नाही. बोंबील चांगले भाजून झालेले आहेत कुरकुरीत. आता आपण ते काढून घेऊया. बोंबील आता थंड झालेले आहेत. आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचे. जिरे आपल्याला भाजायचे नाही, कच्चेच टाकायचे आहे. थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. थोडं मीठ टाकून घेतोय. आता आपल्याला हे जाडं वाटून घ्यायचं आहे. जास्त फाईन पेस्ट नाही करायची. आता आपण बोंबलाची चटणी जाडसर मिक्सरला वाटून घेतलेली आहे. मगाशी आपण बोंबील तळून घेतले होते, तेल राहिलं होतं त्याच्यामध्ये आपण ही चटणी फ्राय करून घेतोय. आता मंद गॅसवर आपण 1 मिनिटभर परतून घेणार आहोत. 2 मिनिटं ही बोंबलाची चटणी आपण परतून घेतलेली आहे आणि ही खायला तयार आहे. आता आपली बोंबलाची चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आपण तांदळाची भाकरी किंवा चपाती याबरोबर खाऊ शकता. तुम्ही नक्की बनवा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली आहे.